तो केला जातो। युद्धविराम जाहीर झाल्यानंतर 5 वाजल्यापासून युद्धविराम जाहीर झाला असं ज्यावेळेला जाहीर करण्यात आलं त्याच्यानंतर एक प्रकारे दिलासा सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला होता। मात्र युद्धबंदीचं काय झालं? ओमर अब्दुल्ला यांनी आता ट्विट करत सवाल केलेला आहे। ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिलेली होती ज्यावेळेला युद्धबंदीचा निर्णय जाहीर झालेला होता त्याच्यानंतर। मात्र आता ओमर अब्दुल्लांचे ट्विट आहे की युद्धबंदीचं काय झालेलं आहे। यापूर्वी युद्धबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आणि त्याबद्दल दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी माहिती दिल्यावर ओमर अब्दुल्ला यांनी त्याचं स्वागत केलेलं होतं। ही युद्धबंदी जर 2 दिवस आधी झाली असती तर आपल्या आणखी काही लोकांचे जीव वाचले असते, त्यांना जीव गमावण्याची वेळ आली नसती असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं। आणि आता पाकिस्तानने सीजफायर व्हायोलेशन केल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे युद्धबंदीचं काय झालं हाच प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे। जम्मू श्रीनगरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आता ट्विट करत हा सवाल केलेला आहे की युद्धबंदीचं काय झालं। जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला जातोय। राजौरी बारामुल्ला परिसरामध्ये पाककडून गोळीबार केला जातोय। शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय। जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये सुद्धा आता गोळीबाराचे आवाज जे आहेत ते ऐकू येत आहेत। आपली एअर डिफेन्स सिस्टीम ही सक्रिय आहे, सज्ज आहे, सक्षम आहे। प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जातंय। ड्रोनने हल्ले केले जात आहेत, त्या ड्रोनना निष्क्रिय सुद्धा केलं जातंय। मात्र पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आगळीक करण्याचा प्रयत्न 3.5 तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आणि याच्यानंतर आता ओमर अब्दुल्ला यांचं ट्विट की युद्धबंदीचं काय झालं। बारामुल्ला सेक्टरमध्ये ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सायरन वाजवले जात आहेत। नागरिकांनी एक प्रतिक्रिया दिलेली होती, एक समाधान दिलासा त्यांना मिळालेला होता। एक समाधान त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेलं होतं की हा भारताचा विजय आहे, आपल्या सैन्याने दिलेले हे चोख प्रत्युत्तर आहे। मात्र पाक जो आहे त्याचे नापाक इरादे जे आहेत ते अजूनही संपलेले नाहीत। पाककडून पुन्हा एकदा आगळीक करण्यात आलेली आहे। एलओसीवर गोळीबार केला जातोय। ड्रोनने हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा दिसतोय। श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू येत आहेत। युद्धबंदीचं काय झालं असा सवाल ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी मंजूर झाल्याचं आणि दोघांमध्येही सहमती झाल्याचं सांगितलेलं होतं। त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील युद्धबंदीची घोषणा केली होती आपापल्या एक्स अकाउंटवर। पण त्यानंतर अवघ्या 4 तासातच पाकिस्तानकडून शस्त्रबंदीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। सीजफायरचं व्हायोलेशन करण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तानकडून आता जोरदार गोळीबार केला जातोय भारताच्या दिशेने। श्रीनगरमध्ये 5 ते 6 स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू आलेले आहेत। जम्मू श्रीनगरला टार्गेट केलं जात आहे। त्याच्यानंतर पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। श्रीनगरमध्ये 5 ते 6 स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। दल लेक परिसरामध्ये 2 ते 3 स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू आलेले आहेत। आणि जम्मू आणि बारामुल्लामध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। अजूनही तणाव जो आहे तो निवळलेला नाही। पंजाबच्या पठाणकोटमध्ये सुद्धा सायरन वाजवले जात आहेत, त्या ठिकाणी सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। यावर